जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा प्रशासनाने व्यापक उपाययोजना आखत विशेष आराखडा तयार केला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर पाणी टंचाईग्रस्त भागांची ओळख पटवून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने विविध स्तरांवर नियोजन केले आहे। विशेषतः अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याने या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। टंचाईग्रस्त 8 गाव आणि पाड्यांमध्ये सध्या 4 पाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत। तसेच जिल्ह्यातील विविध भागातील एकूण 179 विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। तालुका निहाय पाहता सर्वाधिक विंधन विहिरी अक्कलकुवा तालुक्यात 90, अक्राणी तालुक्यात 83, नवापूर तालुक्यात 14 तर नंदुरबार तालुक्यात 6 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। पाणी टंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले। जिल्ह्यातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तयार केलेला हा आराखडा आगामी काळात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जात आहे। नंदुरबारमध्ये पाणी टंचाईसाठी एक सर्वसमावेशक आराखडा आम्ही मागचे 8 महिन्यात तयार केलाय। इन जनरल सर्वे जे असतो ते कधी कधी जे आपले छोटे छोटे पाडे असतात त्यामध्ये आपण सांगतो की टँकर जात नाही तर त्यामुळे ते नंबर थोडे कमी दिसतात। पण यावर्षी आम्ही सीओ जिल्हा परिषद मार्फत पण खूप चांगला यामध्ये आराखडा तयार करण्यात आला आहे आणि एक सॅच्युरेशन सर्वे कसा करायचा याचे असे इन्स्ट्रक्शन्स देण्यात आले होते। तर ॲज ऑफ नाऊ आपल्याकडे 8 पाडे आहे धडगावमध्ये जिथे 4 टँकर चालू आहेत। 179 विंधन विहिरीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी सर्वात जास्त अक्कलकुवामध्ये आहे 90, अक्राणीमध्ये 84 आहेत, नवापूरमध्ये 14 आणि नंदुरबारमध्ये 6 असे विंधन विहिरीला मंजुरी देण्यात आली आहे। आणि एक नीलकमलचं एक चांगला मॉडेल आहे जे व्हीलचं मॉडेल असते ज्यामध्ये जिथे रस्तेचा काही इश्यू आहे आणि एकदम आतमधले पाड्यामध्ये पाणी घेऊन जायचंय तर यामध्ये पण जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन त्यांचे पेशांमधून छोटे छोटे पाड्यांसाठी ते व्हील्स पण देण्याचं नियोजन केलंय। ते पण पुढच्या आठवड्यापर्यंत त्यांच्याकडे पोहोचतील आणि कदाचित सोर्स जर थोडा लांब पण असला तर कमीत कमी त्यांना घरापर्यंत पाणी घेऊन जाणं सोपं पडेल। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।